आता मी गॅस पेटवते आणि सुरुवातीपासूनच मग आता नातीला शिकवायचं म्हटल्यावर सुरुवातीपासून सांगते. कुकर ठेवला आणि तनू आपण काय करतो की अलीकडे लोक जिम आणि हे बारीक होण्यासाठी खूपच असतो हो की नाही. मी काय करते कायमच थोडं तेल कमीच वापरायचं. म्हणजे मग तेल कमी घातलं की मग थोडंसं डाएट केल्यासारखाच तो प्रकार असतो. मग अधिकारी डॉक्टरही सांगतात ते मैदा साखर जरा कमी घ्या म्हणून. तेल तापेल, तेल बेतानीच घातले, तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घाला. तर मग आता त्यामध्ये मी ही माझी मिश्र फोडणी कायम तयार असते ती. तुम्हाला तुम्ही ह्याचाही व्हिडिओ टाकलेला आहे मिश्र फोडणीचा. तर ती मिश्र फोडणी टाकते. मिश्र फोडणी टाकली. किती मस्त वास येतोय का आजी. हां अगं या फोडणीचं ना असंच आहे. त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, बडीशेप, नंतर मग तीळ, खसखस. तुम्ही एवढं सगळं का वापरता? जवस, अळीव, असं सगळं मी वापरते. कारण जे पदार्थ आपण रोज खात नाही पण ते पोटात जाणं फार गरजेचं आहे. आणि त्या त्या पदार्थांचं वैशिष्ट्य आहे की बाळणपणात हे खायचं, असं थंडीमध्ये ते खायचं. मग मी विचार केला का मी आपण नेहमीच आपल्या पोटात हे पदार्थ गेले, मेथी वगैरे पोटात जाणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून मग मी त्याची फोडणी तयार केली आणि मोहरीचं प्रमाण जास्त घेतलं करून. त्यामुळे कसं झालं सगळं आपल्या पोटात जातं हो की नाही. हे बघ आता ही मी मिरची टाकते. हां मिरची, लसूण. तनू तुला एक सांगू का अजून गंमत. हा. अशा पेस्ट करून ठेवल्या ना वेगवेगळ्या 8-8 दिवसाच्या करून ठेवायच्या मिरची हे. म्हणा आपल्याला स्वयंपाक फार झटकन होतो. खूप सोपा होता ना खूप सोपा तुझ्यासाठी. होतो. कंटाळा येत नाही. कोणी पाहुणे जरी आपल्याकडे आले ठसकते ना जरा. हो. कोणी पाहुणे जरी आपल्याकडे आले ना तरी आपला स्वयंपाक पटाकन होऊन जातो बरं का. कढीपत्ताही बारीक चिरलेला आहे बघा एकदम. तो टाकून दिला. लगेच कांदा टाकते कारण फोडणी खचकायला लागली. सॉरी खचकलं का बाळा तुला. मस्तपैकी फोडणी तयार झाली. एक्झॉस्ट फॅन लावला असता तर त्याचा ना आवाज फार येतो.